नमस्कार. सिटीच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 3 डिसेंबर 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. अपयशाची भीती बाळगू नका, त्याचा सामना करा आणि यशाचा मार्ग प्रशस्त करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडनेरा रोडवर रेल्वे पुलाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका 19 वर्षीय युवकाला देशी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी अमरावती शहरातील बडनेरा रोड नेमाणी गोडाऊन जवळील रेल्वे पुलाखाली बडनेरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. या कार्यवाहीत युवराज मुकिंद सिंग बावरी वय वर्ष 19 राहणार कालीमाता नगर बडनेरा रोड अमरावती याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान युवकाच्या ताब्यातून देशी बनावटी कट्टा, पिस्तूल तसेच 5 जिवंत काडतुसे आढळून आली. एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध कलम 325 आर्म्स ऍक्ट तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करू शकणारी संभाव्य घटना टळली असून पुढील तपास बडनेरा पोलीस करीत आहेत. अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणाऱ्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या चायना मांसाची मोठी जप्ती करण्यात आली आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्यावरणात अत्यंत घातक असलेल्या बेकायदेशीर चायना मांजा विरुद्ध मोठी कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकाला गुप्त बातमीदार नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ऑक्सिजन पार्क समोर एक व्यक्ती शासनाने बंदी घातलेला चायना मांजा विक्री करीत होता. पथकाने तातडीने छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची ओळख कुलदीप सिंग बलवर सिंग टांग वय वर्ष 25 राहणार सुदर्शन नगर वडाडी अशी पटली आहे. त्याच्या प्लास्टिकच्या पोत्यांमधून मोनोकाइट फायटरच्या 43 चक्री आणि मोनोफिल्ट गोल्ड कंपनीच्या 2 चक्री असा एकूण 45 चायना मांजा चक्री जप्त करण्यात आल्या. या मालाची किंमत तब्बल 45,000 रुपये इतकी आहे. अशा प्रकारच्या चायना मांजा पक्ष्यांना, नागरिकांना आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन मध्ये संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणाऱ्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या चायना मांसाची मोठी जप्ती करण्यात आली आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्यावरणात अत्यंत घातक असलेल्या बेकायदेशीर चायना मांजा विरुद्ध मोठी कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकाला गुप्त बातमीदार नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ऑक्सिजन पार्क समोर एक व्यक्ती शासनाने बंदी घातलेला चायना मांजा विक्री करीत होता. पथकाने तातडीने छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची ओळख कुलदीप सिंग बलवर सिंग टांग वय वर्ष 25 राहणार सुदर्शन नगर वडाडी अशी पटली आहे. त्याच्या प्लास्टिकच्या पोत्यांमधून मोनोकाइट फायटरच्या 43 चक्री आणि मोनोफिल्ट गोल्ड कंपनीच्या 2 चक्री असा एकूण 45 चायना मांजा चक्री जप्त करण्यात आल्या. या मालाची किंमत तब्बल 45,000 रुपये इतकी आहे. अशा प्रकारच्या चायना मांजा पक्ष्यांना, नागरिकांना आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन मध्ये संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय.
चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बनगावात हादरून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. उर्दू नगर परिषद शाळेत एका 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपी राजू मुल्ला जहरुद्दीन मुल्ला याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. चांदूर बाजारपासून जवळ असलेल्या जमापूर शिरसगाव बंड परिसरात पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या 6 वर्षीय निरागस बालिकेवर बलात्कार झाल्याची लज्जास्पद घटना 3 डिसेंबर रोजी उघडकीस आली असून शहरात संतापाची आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जमापूर येथे राहणाऱ्या रियाजुद्दीन उर्फ राजू जहरुद्दीन मुल्ला वय वर्ष 55 याने 2 डिसेंबर रोजी आपल्या परिसरातच राहणाऱ्या या बालिकेवर अत्याचार केला. सकाळी 11 वाजता शाळा सुटल्यानंतर परिसर शांत होता. याच संधीचा फायदा घेत आरोपीने चिमुरडीला बिस्किट देऊन आपल्या परिसरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत नेले आणि पैशांचे आमिष दाखवून अमानुष कृत्य केले. परिसरातील काही मुलांच्या नजरेस हा प्रकार पडताच त्यांनी ताबडतोब घरच्यांना माहिती दिली. बालिकेच्या पालकांनी विचारपूस केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली. बुधवारी शाळा उघडल्यानंतर पालकांनी शाळेत असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रकरण स्पष्ट झाले. घटना समजताच गावात संतापाची लाट उसळली. जागोजागी जमाव जमू लागला आणि परिस्थिती तणावपूर्ण झाली. काहींनी बाजारातील दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला, तसेच काही ठिकाणी दगडफेकही झाली. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान चांदूर बाजार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणेदार अशोक जाधव आणि त्यांच्या टीमने या प्रकरणाची बारकाईने चौकशी सुरू केली आहे. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अचलपूर नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया यंदा अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेलं मतदान रात्री तब्बल 9 वाजेपर्यंत सुरू राहिलं आणि अखेर 70% इतक्या भरघोस मतदानाची नोंद झाली आहे. 2 डिसेंबर रोजी अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील 21 वार्डांमध्ये शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि एमआयएमच्या उभाटा गटातील उमेदवारांमध्ये रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन कडेकोट सुरक्षेसह कल्याण मंडपातील स्ट्रॉंग रूम मध्ये सील करण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सतत देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या अवर्ग नगरपालिका निवडणुकीचे मतदान काल संपले असून या ठिकाणी 70% पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसाचा चोख बंदोबस्त होता. त्याचप्रकारे राज्य राखीव बल तुकडी 9 गट 9 यांचासुद्धा बंदोबस्त होता. या ठिकाणी अचलपूर नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गोहाळ, त्याचप्रकारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांनी संपूर्ण पारदर्शी प्रक्रियेकरिता प्रयत्न केले. या ठिकाणी 21 वार्डामध्ये मतदान झाले असून नगराध्यक्ष पदाच्या 7 उमेदवारांना सुद्धा मतदान झालेले आहे. रात्री ही प्रक्रिया 9:30 वाजतापर्यंत चालली असून या ठिकाणी आता स्ट्रॉंग रूममध्ये सर्व EVM मशीन सील करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची शांतता सुव्यवस्था भंग न होता ही निवडणूक आता येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या स्ट्रॉंग रूमवर परतवाडा पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. या ठिकाणी CCTV कॅमेरे सुरक्षेचे पूर्ण या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची शांतता व्यवस्था भंग होऊ नये आणि पारदर्शी निकाल जाहीर व्हावा यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सुद्धा या स्ट्रॉंग रूमची पाहणी केलेली आहे आणि आता वाट बघत आहे येणाऱ्या 21 डिसेंबरची. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अधिवेशनाच्या तारखा आणि कामकाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे अधिवेशन फक्त 1 आठवडा राहणार आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान नागपूर येथे होणार आहे. मुंबईत झालेल्या विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार हे दोन्ही दिवस शासकीय सुट्टी असूनही सभागृहाचे कामकाज घेण्यात येणार आहे. विधान भवनात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. दरम्यान भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर अधिवेशनात झालेल्या चर्चेचे पुस्तक स्वरूप संकलन करण्यात आले. हे पुस्तक 9 डिसेंबर 2025 रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. अमरावती जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीचे मतदान 2 डिसेंबर रोजी संपन्न झाले. जिल्ह्यातील एकूण 9 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर 2025 रोजी अमरावती जिल्ह्यातील एकूण 141 प्रभागांमध्ये आणि 366 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यातील 3,12,436 मतदारांपैकी तब्बल 2,13,256 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्याचे एकूण मतदान प्रमाण 68.38% इतके नोंदले गेले. नगर परिषदांवर मतदानाची टक्केवारी पाहिली असता अचलपूर 69.73%, वरुड 64.6%, दर्यापूर 68.66%, मोर्शी 65.78%, तर चिखलदरा सर्वाधिक 85.23% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. शेंदुरजना घाट इथे 73.53% आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेसाठी 68.49%, तर चांदूर बाजार नगर परिषदेमध्ये 67.13% एवढे आणि धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये 67.21% इतके मतदान नोंदविले गेले. नगरपंचायतींची गोष्ट केली असता धारणी नगरपंचायतीमध्ये 64.43% आणि नांदगाव खंडेश्वर येथे 73.30% मतदारांचा उत्साह यंदाच्या निवडणुकीत लक्षणीयरित्या वाढल्याचे चित्र दिसून आले. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार मतदानाचा अंतिम निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. सध्या सर्व मतदान पेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि पोलीस विभागाकडून स्ट्रॉंग रूम परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून कोणतीही गडबड किंवा अनधिकृत हालचाल होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. आता सर्वांची नजर 21 डिसेंबर कडे आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये बंद झाले असून निकाल जाहीर होताच राजकीय चित्र स्पष्ट होईल. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि अ, ब, ड उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेली मुंबई नागपूर पदयात्रा बुधवारी अमरावतीत पोहोचली आहे. लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णुभाऊ काजबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मातंग समाजाच्या न्यायाच्या हक्कासाठी सुरू झालेली भव्य पदयात्रा बुधवारी अमरावती शहरात दाखल झाली. मुंबई ठाणे मार्गाने सुरू झालेली ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रवास करीत आहे. या पदयात्रेचे नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ काजबे करत असून समाज बांधवांकडून मोठा लोकसहभाग मिळत आहे. पदयात्रेमधील प्रमुख मागण्यांमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण, अनुसूचित जातीतील अ, ब, ड उपवर्गीकरणाची अंमलबजावणी, समाजातील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विशेष कायदेशीर उपाय, कांताबाई साळवे यांच्या नावाने अभ्यास केंद्राची स्थापना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच साहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याशिवाय मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी 1,000 कोटींच्या शैक्षणिक विकास महामंडळाची मागणी करण्यात येत आहे. ही पदयात्रा 10 डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनात पोहोचणार असून तेथे राज्य सरकारला निवेदन दिले जाणार आहे. समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेली राज्यव्यापी पदयात्रा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास विष्णुभाऊ काजबे यांनी व्यक्त केला. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी चेंबूरमधून सुमननगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा येत्या 12 डिसेंबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी 12 वाजता पोहोचणार आहे.
त्यानंतर दुपारी 1 वाजता या पदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन तो महामोर्चा विधानभवनाकडे सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे। या महापदयात्रेच्या माध्यमातून ही 7वी पदयात्रा होत आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे की जे 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो एकत्रित आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात निर्णय दिला, त्या निर्णयानंतर या देशातल्या अनेक राज्यामध्ये त्याची प्रक्रिया सुरू झाली। 5 राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली। मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, तो महाराष्ट्रामध्ये हा 15 महिन्याचा कालावधी या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी का लागतो, हा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी या अधिवेशनावरती लवचिक शक्ती सेनेचा महामोर्चा महापदयात्रा सुरू झालेली आहे। शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक धडाकेबाज कारवाई समोर आली आहे। अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून तब्बल 4,23,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवत स्थानिक गुन्हे शाखा सतत कारवाई करत आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशावरून आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात एक मोठी कारवाई करण्यात आली। बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तोंडारपाटी साखर कारखाना हंगरगाड रोड मार्गे एक 4 चाकी वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पहाटेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला। काही वेळातच टाटा इंडिका विस्टा हे वाहन थांबविण्यात आले। मात्र वाहनातील एक इसम अंधाराचा फायदा घेत पडून गेला, तर वाहन चालक संदीप वैजनाथ शिंगे वय वर्ष 30 राहणार लोहारा याला ताब्यात घेण्यात आले। पडून गेलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव दीपक उर्फ जंबू पंडित बनसोडे असे समजले आहे। वाहनाची तपासणी केली असता तब्बल 32 बॉक्स देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 4,23,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अवैध देशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 अ, 65 ई, 81 आणि 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक आरोपीकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रयत्न सुरू आहेत। नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे। या प्रकरणात तब्बल 24 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 36,93,000 रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई रूपनगर आणि न्यू मनीषनगर येथील फ्लॅटवर छापा टाकून करण्यात आली आहे। नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली। गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने रूपनगरातील आम्रपाली गार्डन जवळील गल्ली व न्यू मनीषनगर येथील प्रोझोन अपार्टमेंट फ्लॅट नंबर 505 येथे छापेमारी केली। छापा टाकताच पोलिसांना आरोपी मन विश्वास देश भ्रतार हा त्याच्या मोबाईल मधून ऑनलाईन सट्ट्याची खेळवाडी करताना प्रत्यक्ष मिळून आला। विचारपूस केली असता तो सम्राट नावाच्या इसमाला लाईन नंबर 1 या नावाने सट्ट्याचे आकडे व्हॉट्सअपवर पाठवत असल्याची माहिती मिळाली। पुढील तपासात फ्लॅट नंबर 505 मध्ये तब्बल 24 जणांची सट्ट्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याचा खुलासा झाला। या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 36,93,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये आयफोन, सॅमसंग, रिअलमी, विओ यांसारखे 24 मोबाईल फोन, लेनोवो लॅपटॉप, सट्ट्याची नोंद असलेले रजिस्टर, QR स्कॅनर, कॅल्क्युलेटर, मिक्सर मशीन आणि 2-4 चाकी गाडी असा मोठा इलेक्ट्रॉनिक व वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला। या टोळी विरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त तसेच अजनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। नमस्कार। पोलीस स्टेशन अजनीमध्ये
आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा हे ऑनलाईन सट्टाची हे घेतो. तर त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं सांगितले की बाबा हा जो ऑनलाईन सट्टा आहे ती मी एका सम्राट नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो. आणि मग त्याच्याकडून माहिती घेतली असता पोलीस ठाणे बेलतुर्डी हद्दीमधील प्रोझॉन मॉल तर फ्लॅट क्रमांक 505 मध्ये नमूद जे आरोपी आहेत खेळविणारा आणि खेळणारे हे सर्व तिथं आहेत अशी माहिती मिळाली. म्हणून आम्ही मान्य CP सर, मान्य जॉईंट CP सर, मान्य ॲडिशनल CP सर साऊथ रिजन, DCP झोन 4 सर, ACP आजने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमची टीम आणि झोन 4चे सायबरचे पोलीस अंमलदार हिमांशू आणि अभिषेक असे आम्ही सर्वजण नमूद ठिकाणी जी गुप्त बातमीदारावर माहिती मिळाल्या नमूद ठिकाणी आम्ही तिथे गेलो आणि तिथे छापा टाकला असता तिथे 24 जण खेळताना तिथं लॅपटॉप आणि मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे खेळताना मिळून आलेले आहेत. आणि त्या सर्वांना आम्ही सर्व साहित्य ताब्यात घेतलेलं आहे. याच्यातला जो खेळवणारा मुख्य आरोपी आहे प्रियम अशोक राय राहणार पांढरकावडा जिल्हा यवतमाळ हा सध्या फरार आहे. आणि याच्यावर अजून आमचं जे DBचे PSI मस्के आहेत हे तपास करत आहेत. याच्यामध्ये एकंदरीत 37 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेटीएमचे बॉक्स, स्कॅनर आणि 2 फोर व्हीलर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघातील 2 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकांकरिता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. एकूण 67,293 मतदारांपैकी तब्बल 69.99% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. 4ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी उत्साहाने हजेरी लावली. विशेष म्हणजे या निवडणुकीत 46,000हून अधिक मतदारांनी मतदान केले आहेत. मतदान दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातील 4ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले. एकूण 67,293 मतदारांपैकी 59.99% मतदारांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला. प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रमाणात मतदान झाले. कन्हान नगर परिषदेत 16,825 मतदारांनी मतदान करत 62.37% नोंद केली. महिलांचा सहभाग येथे विशेष लक्षवेधी ठरला. या उलट पारशिवनी नगरपंचायतने मतदार उत्साहाचा विक्रम मोडत 79.49% मतदानाची नोंद केली. येथे 8,106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रामटेक नगर परिषदेत 13,404 मतदार तर कांद्रे नगरपंचायतीमध्ये 6,859 मतदारांनी मतदान केले. पोलिसांनी घेतलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे 4ही भागात मतदानाचे सत्र शांततेत आणि सुरळीत पूर्ण झाले. आता सर्वांचे लक्ष ईव्हीएममध्ये बंद झालेल्या निकालाकडे लागले आहे, जे 21 डिसेंबरला उघडेल. नागपूरमध्ये पुन्हा एकदा निष्काळजी ट्रक चालकाच्या बेफाम वेगाने 2 निरागस जीवांसह एका कुटुंबावर काळाचा घाला कोसळला आहे. RBI चौकात झालेल्या भीषण अपघातात 11 आणि 12 वर्षाच्या भावंडांचा मृत्यू झाला असून एका 56 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पडून गेलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी थोड्याच वेळात ताब्यात घेतलं आहे. पोलीस ठाणे सदर हद्दीतील RBI चौकात मोटरसायकलवरून जात असलेल्या तिघांना ट्रकने मागून जोरदार धडक दिली. ट्रक चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत मोटरसायकलला धडक दिल्यानंतर ट्रक घेऊन पळ काढला. या अपघातात रुद्र सुनील सिंगल दुपे वयवर्ष 11 याचा जागीच मृत्यू झाला. 12 वर्षीय सिमरन सुनील सिंगल दुपेचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 56 वर्षीय शेषनाथ सिंग जागेश्वर सिंह गंभीर जखमी असून शांती मोहन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिन्ही जण KGN सोसायटी गिट्टी खदान येथील रहिवासी आहेत. घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाचा सीताबर्डी पोलिसांनी पकडले.
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या तक्रारीवरून चालक सहेंदर पंचम बिन वयवर्ष 37 राहणार मिर्जापूर उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आणि पोलीस पुढील तपास करीत आहेत. काल रात्री 10 वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील RBI स्क्वेअर सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाणी एका ट्रक चालकाने मोटरसायकल धडक देऊन ॲक्सिडेंट करून पळून गेले असल्याची खबर मिळाली. त्याप्रमाणे रात्रपाळीचा स्टाफ त्याचबरोबर आम्ही उपलब्ध स्टाफ घटनास्थळी पोहोचलो असता असं लक्षात आलं की मोटरसायकल स्वार जे शेषनाथ सिंग जागेश्वर सिंग वय 56 राहणार KGN सोसायटी काटोलण नागपूर हे आपल्या मोटरसायकलवर त्यांच्या घराचं जे काम चालू आहे त्या घराच्या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांचे 2 मुलं नामे सिमरन सुनील सिंगल धुपे वय 12 वर्षे आणि मुलगा नामे सुरुद्र सुनील सिंगल धुपे या दोघांना घेऊन कामठीतून लग्न समारंभ करून परत घरी जात असताना यातील ट्रक चालक जो आहे सरेंद्र पंचन बिन याचा ट्रक क्रमांक NL01 AG 0868 आणि भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून ह्या मोटरसायकल स्वारला पाठीमागून धडक देऊन RBI चौकामध्ये ॲक्सिडेंट केलेला होता. त्याच्यामध्ये जखमी यांना तात्काळ पोलीस स्टाफच्या मदतीने व नागरिकांच्या मदतीने मेओ हॉस्पिटल पाठवण्यात आले. ज्यावेळेस मेओ इथे पाठवण्यात आल्यानंतर त्यामध्ये मुलगा रुद्र सुनील सिंगल धुपे या डॉक्टरांनी जागीच मृत असल्याचे घोषित केले. यातील जी मुलगी आहे सिमरन सिंगल धुपे हिच्यावरती उपचार चालू असताना ते मेओ येथे मरण पावलेली आहे. त्यानंतर येथील जखमी शेषनाथ सिंग जागेश्वर सिंग यांच्यावरती उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणि ट्रक चालक जे सहेंद्र पंचम बिन अपघात करून घटनास्थळावरून त्यांचं वाहन घेऊन पळून गेले होते, परंतु मिळालेल्या माहितीवरून तिथून बर्डी पोलीस स्टेशन स्टाफ त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सदर पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केलं आहे. सदर पोलीस स्टेशनकडून आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करीत आहोत. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे शेती क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने तुरीच्या पिकांवर फवारणी करण्यात आली आहे. कामरगावमध्ये ड्रोनद्वारे झालेली ही पहिली फवारणी शेती क्षेत्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अधिक परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकते. याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे युवा शेतकरी शिवाजी किसनराव पाटील यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला. सांगलीवरून खास ड्रोन बोलावून ही फवारणी करण्यात आली. या भागातील तुरीचं पीक 3 ते 4 फुटांपर्यंत वाढलेलं असल्यानं झाडींमध्ये फवारणी करणे धोकादायक आणि अत्यंत मेहनतीचे काम ठरत होते. मजूर उपलब्ध नसणं आणि पंपाद्वारे फवारणीसाठी लागणारा जास्त खर्च या अडचणींवर मात करण्यासाठी ड्रोन हा उत्तम पर्याय ठरला. कारंजा लाड तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकरी स्वतः ड्रोनद्वारे फवारणी कशी होते हे पाहण्यासाठी सकाळपासूनच उपस्थित होते. आधुनिक शेतीचे हे प्रत्यक्ष दर्शन पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद दोन्ही व्यक्त होत होते. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे कमी वेळात जास्त क्षेत्रावर प्रभावी फवारणी झाली. हाताने फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या मजुरीपेक्षा हा खर्च खूपच कमी असून वेळेची बचतही अधिक झाली. शेतकरी शिवाजी पाटील सांगतात, आमचं पीक उत्तम आलं होतं. आतापर्यंत फवारणीची गरज नव्हती, पण जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा ड्रोन फवारणी हा उत्तम पर्याय ठरला. त्यामुळे वेळही वाचतो आणि मजुरावरही खर्च होत नाही. ड्रोन फवारणीची कार्यक्षमता पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात याच पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यात शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान मोठा आधार बनू शकतं, असा विश्वास गावातील लोकांनी व्यक्त केला. भातकुली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे साई योगी हॉटेलवर छापेमारी करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 डिसेंबर रोजी भातकुली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भातकुली दर्यापूर रोडवरील साई योगी हॉटेल व रेस्टॉरंट येथे अवैधरित्या दारूचा साठा ठेवण्यात आला असून त्याची विक्री सुरू आहे. माहितीची खात्री झाल्यानंतर पंचासह पोलिसांनी ठिकाणी छापा टाकला. हॉटेल आणि हॉटेल मालकाच्या TUV 300 वाहनाची झडती घेतली असता मोठा दारूसाठा आढळला. जप्त मालामध्ये
22 बॉबी संत्रा कंपनीची देशी दारू 52 नग, रॉयल स्ट्रॉंग विदेशी दारू 7 नग, रॉयल स्ट्रॉंग विदेशी दारू 90 मिलीमध्ये 15 नग, मॅकडॉल नंबर 1 विदेशी दारू 180 ml मध्ये 3 नग आणि मॅकडॉल नंबर 1 विदेशी दारू 90 ml मध्ये 9 नग, तर रॉयल चॅलेंज विदेशी दारू 180 मिलीमध्ये 2 नग असे महिंद्रा TUV 300 ही वाहन सुद्धा जप्त करण्यात आले. असा मिळून एकूण 7,09,500 रुपयांचा अवैध माल पोलिसांनी जप्त घेतलाय. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर कलम 65E 77 अ 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळासाहेब विष्णुपंत ताडोकार वयवर्ष 57 राहणार भातकुली, आशिष ज्ञानेश्वर सोनटक्के वयवर्ष 42 राहणार नागपूर आणि कालिदास उर्फ सोनू विठ्ठल रंगे वयवर्ष 33 राहणार भातकुली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कार्यवाही अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत. वाशिम जिल्ह्यातील 4ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिसोड नगर परिषद 71.22% एवढे मतदान झाले, तर मंगरुळपीर नगर परिषदेमध्ये 65.76% एवढी नोंद झाली. कारंजा नगर परिषदेमध्ये 62.13% आणि मालेगाव नगर पंचायत इथे 68.32% मतदान झाल्याची नोंद झाली. या 4ही ठिकाणांचे एकूण मिळून सरासरी मतदान 65.47% इतके नोंदले गेले. मतदान संपले असले तरी राजकीय वातावरणात मात्र आता अधिक तापले आहे, कारण पुढील 19 दिवस उमेदवार तसेच पक्षांचे नेते निकालाची प्रतीक्षा पाहणार आहेत. एकीकडे सत्ताधारी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेससह घटक पक्षांनी देखील जोरदार मोहीम राबविली. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, MIM तसेच अनेक अपक्ष उमेदवार यांनीही त्यांच्या जागांवर विजयाची आशा आहे. निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं जिल्ह्यातील राजकीय तापमान हिवाळ्यातही प्रचंड वाढलेलं दिसत आहे. रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव या 4 ठिकाणांवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे डोळे लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगरुळपीर, कारंजा या 3 नगर परिषदांसह मालेगाव नगर पंचायत निवडणुकीकरिता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून एकूण 65.47% इतके समाधानकारक मतदान झालं आहे. या मतदानानंतर अनेकांचे राजकीय भवितव्य आता 31 डिसेंबर पर्यंत टांगणीला लागलं आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. वाशिम जिल्ह्यातील 4ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिसोड नगर परिषद 71.22% एवढे मतदान झाले, तर मंगरुळपीर नगर परिषदेमध्ये 65.76% एवढी नोंद झाली. कारंजा नगर परिषदेमध्ये 62.13% आणि मालेगाव नगर पंचायत इथे 68.32% मतदान झाल्याची नोंद झाली. या 4ही ठिकाणांचे एकूण मिळून सरासरी मतदान 65.47% इतके नोंदले गेले. मतदान संपले असले तरी राजकीय वातावरणात मात्र आता अधिक तापले आहे, कारण पुढील 19 दिवस उमेदवार तसेच पक्षांचे नेते निकालाची प्रतीक्षा पाहणार आहेत. एकीकडे सत्ताधारी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेससह घटक पक्षांनी देखील जोरदार मोहीम राबविली. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, MIM तसेच अनेक अपक्ष उमेदवार यांनीही त्यांच्या जागांवर विजयाची आशा आहे. निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं जिल्ह्यातील राजकीय तापमान हिवाळ्यातही प्रचंड वाढलेलं दिसत आहे. रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव या 4 ठिकाणांवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे डोळे लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भात आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज क्लबच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.